स्वस्ती श्री रंभोमा धोरगुडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाप्रित्यर्थ कीर्तन हा राम सुखनिवास.
वसुनी कटवासे बाई काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसू निकटवासे पायी ऐसी कोणाची वैखरी ऐसी कोणाची वैखरी वदे आमुच्या सामोरी करू सत्ता सर्वा ठाई वसू निकटवासे पायी तुका म्हणे बाण हाती हरी नाम तीक्ष्ण करू सत्ता सर्वा ठाई वसू निकटवासे पायी विठ्ठला Hare
काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसू निकटवासे पायी महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंडरीकाय दातुं मुनिवृत्तये समागत्य तिष्ठन् कमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमने 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 दुसरे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु उदास तुका जयांचे केली या स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुबटा काळाचे हे काळ आम्ही विठोबाचे लढीवाळ करू सत्ता सर्वा ठाई वसू निकटवासे पायी विठाला प्रस्तुत विको कमी प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहोचे सुप्रसिद्ध साधू तसे जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्रीमंत असे जगद्गुरु तुकोबाराय की ज्याने 65 लाखाच्या जागिरीचा त्याग करून रात्रंदिवस भंडाऱ्या डोंगरावर आणि घोराट्या डोंगरावर देवाचा खंड नाम चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबाराय नवे नवे वाघाच्या जबड्यात घालून हात मोजले त्याचे दात ही जात मराठ्याचे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या अनमोल नजरण्याचा अस्वीकार करणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय असा जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून जीवाला जर परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल अध्यक्ष तर या मृत्यू लोकांमध्ये जीवानं कोणाचं लाडकं झालं पाहिजे याचं मार्गदर्शन करणारा गोड अभंग आहे विठाला मृत्यू लोकांमध्ये बापाचं लाडकं होणंही सोपं आहे मृत्यू लोकांमध्ये आजीचं लाडकं होणं सोपं आहे आजोबांचं लाडकं होणं सोपं आहे एखाद्या आमदाराचं एखाद्या खासदाराचं एखाद्या कीर्तनकाराचं एखाद्या प्रवचनकाराचं नवे नवे करोड रुपयाची प्रॉपर्टी ज्याची ना पाटील त्याचं मृत्यू लोकांमध्ये लाडकं होणं सोपं आहे पण मृत्यू लोकांमध्ये भगवंताचं लाडकं होणं मात्र अवघड आहे आणि 400 वर्षापूर्वी या मातीमध्ये एक अलौकिक प्रकारचं रत्न जन्माला आलं भंडाऱ्यावरती भामचंद्रावरती आणि गोरड्यावरती सातत्यानं भगवंताची नाम साधना करून 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायांनी जी क्रांती केली ना त्या क्रांतीचं मार्गदर्शन करणारा हा गोड अभंग आहे विठाला जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत पवित्र असा अत्यंत प्रसिद्ध असा अत्यंत गोड असा हृदयाला स्पर्श करणारा 4 चरणाचा गोड अभंग आजच्या कीर्तनारूपी सेवेकरता निवडला मृत्यू लोकांमध्ये जीवानं कोणाच लाडकं झालं पाहिजे महाराज म्हणले आम्ही त्या भगवंताचं लाडकं झालो त्याचा परिणाम काय झाला आता सगळीकडे आमची सत्ता आहे आता आमच्या वाणी समोर सुद्धा कोणी बोलू शकत नाही आणि या सगळ्या गोष्टी आम्ही मृत्यू लोकांमध्ये मिळवल्या ते फक्त भगवंताच्या नामचिंतनाचा बाण आम्ही हातामध्ये घेतला तो काळावर सोडला काळ चितपट झाला आणि आम्ही या मातीमध्ये अमर राहिलो विठाला अभंग सेवेकरता निवडला कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी द्यायचा परिहार तो म्हणजे असा किम निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा
गेल्या 2 वर्षापूर्वी या मातीतलं एक आदर्श व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड होत असताना त्यांच्या जाण्यानं हरगुडे परिवार, त्यांचे नातेवाईक, आत्तेष्ट, पैपावणे सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. कैलासवासी रामभाऊ महादू हरगुडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज भव्य आणि दिव्य स्वरूपाचा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा आज पुन्हा एकदा सणसवाडीमध्ये परिवारानं आयोजित केलाय. आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता, आपल्या वडिलांनी आपल्यावरती जे चांगले संस्कार केलेत त्या संस्कारांना पुन्हा एकदा समाजासमोर ठेवण्याकरता 1 दिवसाचा गोड कीर्तन महोत्सव याही वर्षी हरगुडे परिवाराने या ठिकाणी संपन्न केलाय. त्यांच्या जाण्यानं हरगुडे परिवार, त्यांचे नातेवाईक, आत्तेष्ट, पैपावणे आबा सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. कारण आपल्या असंख्य आठवणी या मातीमध्ये ठेवून बाबांनी ही लोकी यात्रा संपवली आणि ते आपल्यामधून दादा निघून गेले. 2 वर्ष झाले बाबा गेलेले, पण आज असं वाटत नाही की नाना जाऊन 2 वर्ष झाले. मला आज असं वाटतंय, ज्या परिवाराच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं अध्यक्ष मला बोलण्याची संधी मिळते, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी असेल, त्यांची 3 मुलं असतील, 3 सुना, नातू, नाती, नातवंड असा असणारा गोड परिवारामध्ये सगळी मंडळी त्यांना त्या ठिकाणी नाना या नावाने हाका मारायचे. नानांचं हे 2रं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय. हे पुण्यस्मरण परिवार करत नाही, हे 2रं पुण्यस्मरण होतंय. हे पुण्यस्मरण या ठिकाणी सार्थक महाराज परिवार करत नाही. नानांनी कर्तृत्वाची उंची जेवढी मोठी केली आहे, कर्तृत्वाची नानांची उंची जेवढी मोठी आहे की दरवर्षी नाना या सगळ्या परिवाराला कामाला लावणारे, लक्षात ठेवा. ही नानांची श्रीमंती जीवनामध्ये नानांनी मिळवल्यामुळं या ठिकाणी हा 2ऱ्या वर्षाचा कीर्तन महोत्सव संपन्न होतोय. व त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, 1 बंधू, 3 मुलं, म्हणजे त्याच्यामध्ये किसन भाऊ असतील, अनिल भाऊ असतील, उत्तम भाऊ असतील, सुना, नातवंड असा असणारा गोड परिवार. या सगळ्या परिवारामधून बाबा गेल्यामुळे सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. पण शेवटी जो जीव या मातीमध्ये जन्माला आला त्याला 1 ना 1 दिवस तरी जावं लागतं. देवाच्या आई बापाला मरण चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोणी, मी नेहमी सांगत असतो, देवाच्या आई बापाला मरण चुकलं नाही तर तुम्ही आम्ही कोणी. जो जीव जन्माला आला त्याला 1 ना 1 दिवस तरी जावं लागणार आहे. जीव किती, जो जीव या मातीमध्ये जन्माला आला त्याला 1 ना 1 दिवस तरी जावं लागणार आहे. मी नेहमी सांगत असतो, ढगाळ गेलेला सूर्य परत दिसेल, ढगाळ गेलेला चंद्रही परत दिसेल, पण काळाच्या पडद्याआड गेलेली आई आणि काळाच्या पडद्याआड गेलेला बाप मात्र जीवनामध्ये परत कधी दिसत नाही. म्हणून जिवंत असताना त्यांची सेवा करायची आणि गेल्यानंतर त्यांचं स्मरण करायचं. त्यांचं स्मरण व्हावं हा भाव परिवाराच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळं 2ऱ्या वर्षाचा कीर्तन महोत्सव संपन्न होते. वास्तविक आवा परिवाराला मी 100 पैकी 100 मार्क देईन. त्याचं एक कारण आहे, ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर होतो ते घर जगातलं सर्वात श्रेष्ठ घर असते, लक्षात ठेवा. आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारी, आमच्या सगळ्याच परिवारावरती नितांत प्रेम करणारी आमची बहीण शुभांगी, म्हणजे आमच्या समीर दादाची ती असणारी मावस बहीण. आणि समीर सुद्धा माझा भाऊ आहे आणि हा जिव्हाळा असल्यामुळं माझा भाऊ पुढे जावा हा भाव अंतःकरणामध्ये ठेवून आमच्या बहिणीनं शब्द टाकला आणि आमच्या बहिणीनं शब्द टाकल्याबरोबर सगळा परिवार त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. याचा अर्थ असा, परिवाराला नानांचे संस्कार उत्तम आहे, लक्षात ठेवा. आपली माणसं मोठी व्हावी हा भाव अंतःकरणामध्ये ठेवलेला आहे. 3 भाऊ सोबत बाजाराला जात असताना अध्यक्षांनी सांगितलं, 3 भाऊ सोबत बाजाराला जायचे. 3 भावांचं एकमेकांवरती प्रेम, काय जिव्हाळा असतो. जितकं नानांचं प्रेम आपल्या बंधूंवरती, तितकंच प्रेम आपल्या मुलांवरती, तितकंच प्रेम आपल्या सुनांवरती, तितकंच प्रेम आपल्या नातवंडावरती. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये नानांविषयी जिव्हाळा फार मोठा होता. आज एवढं मोठं विश्व उभं राहिले. आबा 10 ते 12 वर्ष मुंबईला आंब्याचा व्यवसाय करत असताना नानांनी सातत्यानं कष्ट केलं, पण त्या कष्टाचं फळ आज या ठिकाणी संत कृपा झाली, इमारत फळा आली. आज इमारत
एवढी मोठी झाली पण ते पाहण्याकरता नाना या मातीत नाही. हे असं म्हणतात सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव आहे. लक्ष देऊ नये का, थोडं सुरुवातीला बोलतो, अभंगाचं चिंतन करू आणि शेवटी वर्ष श्राद्धावर बात या विषयावरती शेवटी बोलू. पण एक थोडं बोलून जातो, मला थोडंसं असं मनामध्ये वाटलं हवं म्हणून मी बोलून जातो. काय होतं, परिवाराचा जो करता माणूस असतो ना, तो आयुष्यभर काय करत असतो, आपल्या परिवाराचं चांगलं व्हावं हा भाव त्याच्या अंतःकरणाचा असतो, म्हणून तो सातत्यानं काबाड कष्ट करत असतो. क्रिकेटचा देव म्हणून या मातीमध्ये सचिन तेंडुलकरचं नाव फार मोठे, आपल्याला सर्वांना ज्ञान. त्या सचिन तेंडुलकरने 100 कोटी रुपयाचा बंगला बांधला. किती? 100 कोटी रुपयाचा बंगला बांधला. तो बंगला बांधल्याच्या नंतर सगळेजण त्या बंगल्याचा प्रवेश करण्याकरता त्या बंगल्यामध्ये जात होती. जात असताना तिथं सगळे पत्रकार आले आणि सगळ्या पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, आज तुम्ही 100 कोटीचं घर बांधलं, आज तुम्ही 100 कोटीचं घर बांधलं, आज तुम्ही क्रिकेटचा देव झालात, मग या घरामध्ये प्रवेश करत असताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा काय आहेत? सचिन तेंडुलकरने सांगितलं, ज्याच्या आशीर्वादाने मी क्रिकेटचा देव झालो, तोच देव आज माझ्या सोबत नाही, म्हणजे माझे वडील माझ्या सोबत नाही, म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. करोडो रुपयाची प्रॉपर्टी तुमची तयार झाली आणि ती झाल्याच्या नंतर जर आधारवड देणारी माणसं माणसाच्या जीवनातून गेली, निश्चित स्वरूपाने त्यांच्या आठवणीनं डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. विठाला न करता अध्यक्ष अभंगाचं चिंतन. विठाला अत्यंत गोड मृदंगाचार्य, अत्यंत गोड गायनाचार्य, अत्यंत गोड पीटी मास्तर, अत्यंत गोड वारकरी शिक्षण संस्थेमधली हे सगळे विद्यार्थी आणि अत्यंत गोड माईक सिस्टीममुळे कार्यक्रमाला आलेली एक वेगळ्या प्रकारची शोभा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे मिळतं, म्हणजे माझे माऊली म्हणतात, ये मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, आयुष्य जेणे जाणितले तो सुटला गा. म्हणजे माऊली म्हणतात, एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट आपण केली आणि केल्यानंतर जर आपण म्हणलो ना ही गोष्ट मी नाही केली, तर समजायचं तो माणूस या जन्म मरणाच्या फेऱ्यामधून सुटला. आज मला ही सेवा करायला मिळते, हे मी केलंच नाही, माझ्याकडून करून घेणारे माझे सद्गुरू आहेत, माझे सद्गुरू आहेत, सद्गुरू जोग महाराज. ज्ञानोबराय तुकोबरायनंतर या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या बाहेर घराघरामध्ये वारकरी संप्रदाय जर कोणी पोहोचवला असेल तर तो सद्गुरू जोग महाराजांनी पोहोचवलाय. ज्ञानोबरायनंतर या महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर तो सद्गुरू जोग महाराजांनी संपवलाय. पण हा संपवण्याकरता महाराजांना सुद्धा जीवनामध्ये भगवंताचं लाडकं व्हावं लागलं, भगवंताची नाम साधना करावी लागली, म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. विठाला माणसानं प्रयत्न केला पाहिजे. ऐका लक्ष देऊन. मृत्यू लोकांमध्ये 2 प्रकारची संपत्ती मी नेहमी सांगत असतो. मृत्यू लोकांमध्ये 2 प्रकारची संपत्ती, एक व्यवहारातली संपत्ती आणि दुसरी परमार्थातली संपत्ती. व्यवहारातल्या संपत्तीचं मोजमाप करता येतं, पण परमार्थातल्या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही. बाबांच्या हिशोबाने बोलण्याचा प्रयत्न करतोय. व्यवहारातल्या संपत्तीचं मोजमाप करता येतं, पण परमार्थातल्या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही. पाटील, व्यवहारामध्ये तुमच्याकडे किती एकर जमीन आहे, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमच्याकडे किती बंगले आहेत, महिला मंडळ तुमच्याकडे किती तोळं सोनं आहे, घाबरू नका, मी काही टाकायला येणार नाही. ज्या संपत्तीचं मोजमाप करता येतं ती संपत्ती सोबत नेता येत नाही, आणि ज्या संपत्तीचं मोजमाप करता येत नाही ती संपत्ती आपल्या जीवनाचा गोड केल्याशिवाय राहत नाही. बाबांनी व्यवहारातली संपत्ती मिळवली, पण व्यवहारातली संपत्ती मिळवत असताना त्यांनी परमार्थातली संपत्ती कोणती मिळवली की सगळ्या घराला आपलं एक केलं, आणि त्या माध्यमातून सातत्यानं गावचा कुठलाही अखंड हरिनाम सप्ताह असू द्या, कुठलाही विषय असू द्या, प्रत्येक ठिकाणी ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं कार्य बाबांनी सातत्यानं केलं. परमार्थाचं कार्य केल्याशिवाय कीर्ती पाठीमागे राहत नाही. आज त्यांच्या परिवारातले सदस्य आपल्या सणसवाडीच्या दिंडीमध्ये त्या ठिकाणी वारी करतात, हे बाबांचे त्या घरावरती असणारे काय संस्कार आहे. मी नेहमी सांगत असतो, व्यवहारातली संपत्ती मिळवली पाहिजे, पण त्या व्यवहारातल्या संपत्तीला परमार्थाची जोड असल्याशिवाय त्या व्यवहारातल्या संपत्तीला चमक येत नाही. म्हणजे चमक तुमच्या जीवनामध्ये येण्याकरता तुम्ही ती मिळवली पाहिजे. माऊली सरळ सरळ हरिपाठामध्ये म्हणतात, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी,
जिवंत असताना जर त्यांनी परमार्थातली श्रीमंती मिळवली तर याही भूमंडळात कीर्ती माझी. इथं कीर्ती राहते यात नवल नाही, तिन्ही लोकांमध्ये त्याची काय राहते, कीर्ती राहते. मी नेहमी सांगत असतो, मराठवाड्यामधून आलेला महात्मा आहे. अंडरलाईन करून घ्या या वाक्याखाली, मराठवाड्यामधून आलेला महात्मा आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही शाळेमध्ये नाव नाही. ज्याला लय असं वाटतं ना मी लय हुशार आहे, मी लय 30 मार्क आहे, त्यानं कधीतरी वारकरी संप्रदायाचं चरित्र पाहिलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये तीच माणसं मोठी झालीत ज्यांचं महाराष्ट्रात पुढंच नाव नाही. ज्यांचं महाराष्ट्रात पुढं नाव नाही त्यांचं नाव मोठं करणारा या जगाच्या पाठीवरती एकच संप्रदाय, आणि त्या संप्रदायाचं नाव म्हणलं की वारकरी संप्रदाय. आमची शाखा कुठेही नाही, फक्त ज्ञानोबा तुकोबारायांचं नाम चिंतन करायचं, आपलं नाव पाठीमागे राहणार. वाऱ्या हाती माप चाले सजनाचे